राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशात येऊन पोहोचलेली आहे आणि राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी सुद्धा यात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि उद्या अखिलेश यादव आता भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी सुद्धा होणार आहेत। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत मोठी गर्दी सुद्धा असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, तर उत्तर प्रदेशात खरं तर राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याय यात्रा येऊन पोहोचलेली आहे आणि प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरं तर आपल्याला कार्यकर्त्यांची गर्दी या न्याय यात्रेत आपल्याला पाहायला मिळते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, गांधी यांची यात्रा ज्या पद्धतीने इंडिया आयलंडच्या बैठकामध्ये तडे जाताना पाहायला मिळत होते, अखिलेश यादव यांना सोबत घेण्यासंदर्भात पेच निर्माण झाला होता, त्यामुळे स्थगित करण्यात आली होती। पुन्हा एकदा ही यात्रा आजपासून सुरू होत आहे। विशेष बाब म्हणजे आजच्या यात्रेमध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी ह्या सहभागी झाल्या आहेत। हापूड या ठिकाणाहून त्या मुरादाबाद पर्यंत मुरादाबादहून राहुल गांधी यांच्या सोबत असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आजच्या या यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे, कारण प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी होत्या आणि मागच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या आहेत। भलेही त्या ठिकाणी काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रियंका गांधी यांची लोकप्रियता उत्तर प्रदेशमध्ये अधिक आहे। त्याच पार्श्वभूमीवरती त्या आज सहभागी झालेल्या आहेत। अशी देखील माहिती मिळत आहे की पुढील काही दिवसांमध्ये अखिलेश यादव देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस 17 जागा लढणार आहे, त्यामध्ये पारंपरिक त्यांच्या अमेठी रायबरेली सारख्या मतदारसंघांचा देखील समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या यात्रेमधून स्थानिक मित्रपक्ष देखील सोबत असल्याने एक वेगळा संदेश उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळी लाट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळणारा हा प्रतिसाद त्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन देणारा ठरला। नक्कीच, तर आपण पाहू शकतो खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।